करमाळा तालुक्यातील केम या ठिकाणी हैदराबाद मुंबई ही रेल्वे गाडी पूर्वीचा बसथांबा कायम करून विजापूर मुंबई आणि पंढरपूर मुंबई या गाड्या लवकर सुरू करून केम या ठिकाणी थांबा मिळावा अशी मागणी केम येथील विद्यार्थी, पासधारक आणि प्रवासी वर्गातून होतीये। करमाळा तालुक्यातील केम हे गाव सर्वात मोठे असून या गावची लोकसंख्या सुमारे 12,000च्या आसपास आहे। तसेच हे गाव कुंकासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। या गावाला हैदराबाद मुंबई, चेन्नई मुंबई मेल थांबत होत्या, त्यामुळे सोलापूर, बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपूर, पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थी, पासधारक, नोकरदार, व्यापारी यांना येण्या-जाण्याची सोय होत होती। कोरोनामुळे या गाड्या बंद झाल्या। कोरोनाचा प्रादुर्भाव संपत असल्याने हळूहळू गाड्या पूर्वपदावर येत आहेत। हैदराबाद मुंबई ही गाडी सुरू आहे, परंतु अजूनही हिला थांबा देण्यात आलेला नाहीये। तसेच 1 डिसेंबर पासून चेन्नई मुंबई ही गाडी सुपरफास्ट झाली आहे आणि त्या गाडीची वेळ बदलली आहे। ती केम या ठिकाणी पहाटे 5:30 ला येणार आहे, त्यामुळे ही गाडी गैरसोयीची। तसेच या गाडीचा रेल्वे विभागाने थांबा रद्द केलेला आहे, त्यामुळे सोलापूर, बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपूरला जाणाऱ्या विद्यार्थी, पासधारक, प्रवासी यांना गाडी नाहीये। यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते। अगोदरच 1.5 वर्ष झाले कोरोनामुळे शाळा बंद होत्या, आता शाळा सुरू झालेल्या आहेत। आता या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी गाडी नसल्याने विद्यार्थी घरीच आहेत। ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती बऱ्यापैकी आहे ते विद्यार्थी मोटारसायकलवर जाऊ येऊ शकतात, बाकीचे विद्यार्थी घरी आहेत। 150 ते 200 विद्यार्थी रेल्वेने अपडाऊन करत असतात। पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांनाही कोणत्याही प्रकारची गाडी या ठिकाणी नाहीये, त्यामुळे खासगी गाड्यांनी व्यापारी वर्गाला प्रवास करावा लागतोय। हैदराबाद मुंबई ही सोयीची गाडी आहे, परंतु ही गाडी केम या ठिकाणी पहाटे 5:30 वाजता येते। पुण्यात सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान पोहोच। दुपारी 4:30 वाजता ही गाडी पुण्यात येते। ती सायंकाळी केमला 8 वाजता पोहोचत होती, त्यामुळे पुण्यातील दिवसभर कामे करून प्रवाशांना घरी 8 वाजता पोहोचता येत होतं। या गाडीला केम या ठिकाणी कलेक्शनही होतं, तरी रेल्वे विभागानं या गाडीला अजून थांबा दिलेला नाहीये। हैदराबाद मुंबई या गाडीला थांबा मिळण्यासाठी केम येथील शाळा कॉलेजच्या विद्यार्थी, त्याचबरोबर पासधारक यांनी केम येथील स्टेशन मास्टरला अर्ज देऊन पत्रही देण्यात आलंय। हो, खूप होते। माझं शैक्षणिक नुकसान 1.5 वर्ष झालं होत आहे, तरी प्रॅक्टिकल, लेक्चर ते पण आमचे बुडत आहेत। तरी तुम्ही गाड्या चालू लवकरात लवकर करावी आणि ज्या आम्ही काही बसनी वगैरे जातो तर त्याचा पण संप आहे, तो पण म्हणजे आम्हाला परवडतच नाही जाण्यासाठी। तर तुम्ही लवकरात लवकर गाडी चालू करा। आता सध्या कसा अभ्यास करता तुम्ही? आता आम्ही जे काही आठवड्यातून 2-3 दिवस जातो आणि नोट्स वगैरे जर असेल तर ते घेऊन येतो, सरांना संपर्कात ठेवतो, कॉन्टॅक्टमध्ये ठेवतो। तर ते लवकरात लवकर म्हणतात की तुम्ही ट्रेन कधी चालू झालं त्यावेळेस तुम्ही या, पण लवकरात लवकर तुम्ही कॉलेज बुडवू नका, कॉलेजला या असं। तुझी विजापूर आहे, तिचा स्टॉप द्यावा। जर त्यांना ते शक्य होत नसेल तर आमच्यासाठी सकाळी 8:30 पर्यंत आम्हाला कुर्डुवाडीमध्ये पोहोचवणारी एक गाडी आणि 3च्या नंतर केमकडे येणारी एक गाडी आम्हाला त्यांनी त्याची सोय करून द्यावी। आणि जे काही आता संप होईल किंवा काय होईल त्यानंतर आता जे काही येणारं संकट आहे ती संकट बघून त्यानंतर त्यांच्या सूचना आधी या गावातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना देऊन जमवून त्यांच्या अडीअडचणी स्वीकारून त्याच्यावरती मार्ग काढूनच त्यांनी नंतर गाडी बंद करावी, अशा प्रकारची विनंती मी खासदार साहेबांना या ठिकाणी करते। खासदार साहेबांकडे आम्ही मागणी केली होती। कुर्डुवाडीमध्ये एकदा त्यांनी मेळावा घेतला होता, नागरिक मेळावा, त्यावेळेस मागणी केली होती। त्या गाड्या आम्हाला बऱ्याचशी मागणी केली होती, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण अजून तरी काय प्रत्यक्षात काही कारवाई झाली। आता काय पाठपुरावा केला का? आता हे आम्ही सर्वच नागरिक करून ग्रामपंचायत मार्फत ठराव घेऊनच निवेदन पुढे करणार आहे। न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूर, आज 24 तास, माढा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।